हरे कृष्ण सभी वन्ने भी आज हम यहाँ अन्नपूर्णा हाल में भारत हुणवीनु निमित्त एक सत्संग ने सभी जना जम्या सभी वन्ने बारात पूर्णिमनु शुभाशय। आज हमी बारात पूर्णिम असेल ने जरा रेणुका यल्लम्मा आणि जमदग्नीनु कथा काचे कते आज देखान प्रयत्न करा का तर हमी ये पूर्णिमने आज पलडे भराचे डोंगरने काही का नवाचं हे सभी करायचं मी तर कन ह्या आम्ही आज रेणुका आणि जमदग्नीनु कथा ऐकानु प्रयत्न करा। आई कथा एक एक ग्रंथ में एक एक थर असच जरा वायलू वायलू असत था तिना मग सभी एकटे पस्तू नाही तो कन या हऊ वाचेला ग्रंथ मग कौचे तौज राहू मने कड़ू कळेल तोडू बोलानु हो प्रयत्न करूच। हम ह्या रेणुका मातानु देखाने आतर रेणुका माता रेणुकराजना बेटी ह्या रेणुकराजने लेकरू असताना तो लेकरू नाही असेल ने आणि रेणुकराज दंपती ते शंकरना परम भक्त असत ते पार्वती परमेश्वरना भक्त ते लेकरू नाही हेलने था रेणुकराजो परमेश्वरनु तपस करच तपस करे पास ती था भगवान शंकरच राजान बोलच शक्ति शांति यज्ञ कर कैकम बोली कन हूँ कैकम बोली कन राजो त यज्ञ अगदी लई श्रद्धा ती करच ते यज्ञ में पार्वती मातानु एक अंश ते यज्ञना अग्निमती उत्पत्ति ही कन आवच। ह्या रेणुका माता गर्भमती अवयल में अग्निम कतर होम यज्ञ करतवा ते अग्निमती उत्पत्ति ही कन अयलवाला रेणुका माता तो ही कन तौने अयो निजे एकम बोलच हमी सभी भी गर्भमती आवाज एक मायना गर्भमती हमी पैदा हुआ असच तिनासाठीचे हमी यो निज हमी मात्र माता स्वतः कोना गर्भम कतर मायना गर्भम ना होता एक अग्निम उत्पत्ति हेलने ह्या अयोनिजे कैकन मातान बोलच। तो रेणुका राजान बेटी माता रेणुका कैकन तोने नाव राखच माता देखान लई छंद असच लई सुंदर आणि लई शाणी असच। आता हम ह्या जमदग्नी महाराजांकडे देखाने आतर जमदग्नी महाराज ऋतिक मुनी आणि सत्यवतीना बेटा सत्यवती माता भी अति सुंदर असच ते सत्य ह्या ऋतिक महाराज मृगुमुनीना बेटो असच आणि सत्यवती माता तौनी बेटी सत्यवती माताना ऋचिक मुनीन दीकन ह्या लग्न करेल असच। आता ह्या सत्यवती मायने त्या भी एकच बेटी असच ते माता भी मायने एकच बेटी असच मात्र राणीना बेटी असत ते सत्यवती राजान घरना बेटी असत ते सत्यवती भी अति सुंदर असच। ह्या सत्यवती मातान ऋतिक राजान दीकन लग्नो करे पासती माय सुना सुनापन कतरता घर में कोम भी नहीं बा बेटीनु लग्नो करली कन गई छोड़ी बेटी भी लग्नो करली गई छोड़ी घर में आता कौन नहीं कैकम बोला तो हमी ते टाइप सुना सुनापन था मायने लागतो असच। ह्या आई अगळ जरा लक्ष दीकन ऐको काकतर ये ऋषी मुनेवन्ना नाव असच आणि जरा ह्या कहानीम जरा इंटरेस्ट छे तो हिकन जरा लक्ष दीकन ऐको। ह्या सत्यवती माता सत्यवतीनु आणि ऋचिक महाराजनु ऋचिक ऋषीनु लग्न हे पासती सत्यवतीना अम्मान सुना सुनापन लागी कन घर बुच्चू बुच्चू लागी कैकम बोली कन था सत्यवतीने अम्मा का करायचे सत्यवतीन बोलच तारापती कतर ऋचिक मुनी लई ज्ञानीचे तपस्वी छे ते तोना ज्ञान शक्ति ती का भी करान साध्य छे तो ही कन सत्यवती मातान एक बाळ हुनु कैकम बोली कन ह्या माया बेटीन बोली कन जवैन बोलान लगडाच कतर
मायने बाळ हुनू कैकम बोलिकन सत्यवतीनं मायने अम्मानं बाळ हुनू कैकम बोलिकन सत्यवतीनं पतीनं बोलायचं. ते बी कहू मंत्रशक्ती ती तवनू तपशक्ती ती था एक बाळने देवानसाचं. सत्यवती बी હું कैकम बोलायचं बोलू छो मारा पतीन कैकम बोलायचं. ते प्रकार सत्यवती पतीन बोलान बी जात था. तपसने बटे असायचं सत्यवती जायचं ऋषिक मुनीन बोलायचं हमारा अम्मानं ह्यो एक बाळ हुनुकचं. तवने अगळ राज्य चलाडासाठी कैकम बोलिकन था एक पुत्र खरू कतर था माता मांगेलो एक पुत्र कतर राज्यने आगळ चलाडासाठी कैकम बोलिकन. रुचिक महर्षी हसिकन હું कैकम बोलायचं तुम्हारा अम्माનું मनोकामना पूर्ण करूचं कैकम बोलायचं. थोडं बोले पासत तिथं सत्यवती माता थाती जाता नाही ते आणि थाच हुबरायचं. थानी विचारायचं आणि का हो कशासाठी हुबरीत तू कैकम बोली का ना. नहीं तो सत्यवती बोलायचं हमारो भी लग्नो ही कन कंडाटे दिसी गई हमार घर में भी बाळ नहीं ते घर हमारो भी बुच्चू बुच्चू लागतुच हमार घर में भी एक बाळ अशी तर चुवटका वाढायचं कैकम बोली का. હું कैकम बोलत था रुचिक महर्षी भी હું कैकम बोलिकन था ते का करायचं एक प्रसाद द्यायची यज्ञ अन्न कैकम बोलिकन एक प्रसाद द्यायचे आई प्रसाद स्वीकार करो तिना मग अर्धू आई भाग अम्मानं सत्यवतीनं अम्मानं आई अर्धू भाग सत्यवतीनं देकडे कन देते आई भाग अम्मान दे आई भाग तू स्वीकार कर कैकम बोलिकन. सत्यवती देवीनं खुशी ग छोड्या कंडाटी संतोष ती खुशी ती मायना घरने यावचं ऐकन दादान बोलायचं अहो अम्मान मनोकामना पूरा करीच कैकम बोलिकन. अम्मान बी बोलायचं तारासाठी हो प्रसाद लयछो दोन्ही वर्णासाठी लयछो कैकम बोलिकन. आता प्रसाद स्वीकार करणं कया कतर अंघोळ करीकन जरा पवित्रता ती स्वीकार करानो एक हमने वच्चे. ते प्रकार सत्यवती आणि तवनम्मा दोन्ही जना नदी स्नानने आंघोळने जायचं. आंघोळ करी ऐकन प्रसाद स्वीकार करत तवा प्रसाद अदली बदली व्हायचं. सत्यवतीनं का प्रसाद स्वीकार करान होतो ते तवनम्मा स्वीकार करायचं तवनम्मा का एक स्वीकार करान होतो ते सत्यवती करायचं. ह्या कारण काकवानो तुमने आगळ कळायचं था ते तो प्रसाद स्वीकार करे पासती जरा दिसे पासती दोन्ही जना बी गर्भवती व्हायचं. ह्या शांत स्वभावना असेला सत्यवती एक रोषावेशना वातो करानू एक लढेना वातो करानू एक न्यायना वातो करानू एक युद्धना वातो करानू करान चालू करायचं. रुचिक महर्षीन संशय यावचं तू एवढी शांत असेल वाली एवढी सौम्य असेल वाली एकदम ये लढेना वातो युद्धना वातो ये तुने कव आवा लगा कशासाठी हे होतो तुने काही का विचारायचं. मने बी गोत नाही काही काम बोलत था माता सत्यवती. तवा ते रुचिक महर्षी ज्ञानदृष्टीती देखील तो कळायचे तुम्हारो प्रसाद अदली बदली होचे काही का बोलिकन. कारण काकतर सत्यवतीनं अम्मानं एक वीर शूर धीर युद्ध करेसारखो बालक हुनू पड्यो असायचं. ह्या सत्यवती माता तपस्वी असायचं सौम्य सद्गुण सुशील बालक हुनू पडी असायचं. ह्या आई सौम्य सद्गुण सुशील बालक सत्यवतीनं अम्माकडे गई. सत्यवतीने अम्मा काय एक राज्य चलाडासाठी काही कन शूर वीर धीर बालकने मांग्या था तर ह्या सत्यवतीकडे पैदा होचं. तेच दोन्ही वन्ना तेच रुचिक महर्षी आणि सत्यवतीना बेटोच जमदग्नी महर्षी. जमदग्नी महर्षी एवढू सप्त महर्षी में नाव आवत जमदग्नी महर्षीनु आणि लई रागिष्ट कोपिष्ट लई जमदग्नी महर्षी. तवनु मोंडू तवनु प्रकाश एवढू कतर अग्निननी ಹೊಳತ್ತು सकच. आता पहिलाच बी चुल्ला लगडता था हमी चुल्ला बोतू लागी कतर बोलता था ये बोतू का छंद लागी देख के कम बोलता था. अग्निम भी छंद काही का नसायचे. तो ह्या का छंद बोतू लागी देख के कम बोला तो ह्या जमदग्नी महर्षीनु एक कळा एक तवनु रूप एकदम अग्निननी तेजस्वी प्रकाशमान तव लागतो तो कच. तो असेल तो बालक मट्टो होचे
सब्बी क्षत्रिय न सब्बी गुण जमदग्नी महर्षी मसच. एक दिवस तिन्ही जना का तर अम्मा दादो बेटो भागीरथी नदीना स्नानने गेल तवा ते स्नान करलिकन अवत्वा था रेणुक राजा जमदग्नी महाराजने जमदग्नी ऋषीने देखच. आता रेणुका माता बी मट्टी हीच लग्नोन वयसने यायचं. राजो बी बेटीने योग्य वर कैकन ढूंढता असच. तो ढूंढत तो ह्या तो ना नजरने जमदग्नी પડે. કવડું તેજસ્વી છે, કવડું એવનું પ્રકાશમય છે એવનું મોંડું શરીર કંઈકમ બોલી કન નહીં મારા બેટીને યોગ્ય વર છે કંઈકમ બોલી કન આગળ આઈકન વાતો કરી કમ બોલે છે. हमारी बेटी से हो रेणुका कैकम बोली कन हमी तुम्हारा सुपुत्र जमदग्नी दिकन लग्नो करनुकन मारू विचार छे कैकम बोले छे. तरी बी था रुचिक महर्षि बोले छे तुम्ही राजा लोको अरमने मसेलवाली राजकुमारी रेणुका आश्रम मैकन कऊ जीवन करान साध्य छे. तिनासाठीचे तो हो की नाही की गोत नाही. मात्र तुम्ही एक काम करो, तुम्ही स्वयंवर एर्पाट करो. स्वयंवर एर्पाट करेल तो था स्वतः रेणुका मन्नती ऐकन वरमाला जमदग्नीन घाल्या तर मात्र पती पत्नी स्वीकार करी कन हमें लग्नो करान हरकत नाही काय कम बोले छे. का तर छोकरी कंडाटी सावकारना घरनी छोकरो गरीबना घरनो. मात्र छोकरी हूँ कनु तो तस गरीबना घरने आवान पहला छोकरी का बोला कि भाई छोकरी हूँ कहतर हमें सभी भी हूँ कवाज के कम बोला तो ते टाइप या रेणुका माता हूँ कहतर जमदग्नीनं लग्न कर लेवाना हरकत नाही काय कम बोले छे. ते प्रकारच रेणुक महाराज स्वयंवर एर्पाट करच. स्वयंवर वरमाला लिखन आवच था वरमाला लिखन ऐकन जमदग्नीन देखेलो आला रेणुका माता सीधू ऐकन वरमाला जमदग्नीना गळामच घालाच. दुसरा कोण तर राजावांकडे देखता सहित नाही माता. तो आता आयला सब्बी राजावन्ने अपमान ह्यांनी कवाडच. ये काबा हमने बलैकन सब्बी राजावन्ने बलैकन एक ऋषी पुत्रने वरमाला घाल्या तो हमने अपमान ऐक का बोलिकन सब्बी जन एक युद्धने तयार होते. आता हो तुमने पहिला बोली थी जमदग्नीकडे सकल युद्धनु क्षत्रियनु गुण होतो तवनाकडे काही कम बोली कन. आता ह्या रुचिक महर्षी बेटाम बोलाच जमदग्नीनं सब्बी जना ते युद्ध करूच कथा लगाच. ताराकडे बी युद्धनो कला छे कवानु तू देखाडावता एवना सब्बीओना संगट युद्ध करतू काही कम बोलाच. ते प्रकार जमदग्नी था युद्ध करी कन था आयला सब्बी राजकुमारवन्ने सोलसाडच. आता ह्या जमदग्नी आणि रेणुकानु विवाह संपन्न होच. आता तो लग्न हे पासती. आता सासूंता बेटी मायनता ती सासूंतावनु अरमनेती आश्रमने रेणुका मातानु जीवन चालू होच. आता तो दाम्पत्य जीवन आश्रमम चालू होच. तैसा रेणुका मातानु एक आश्रम जीवन कऊ होतो कवानु ह्या बोलच. उदय कालम कतर सूर्य उदय होतवा उदय व्हाना पहिलाच उठिकन पती सेवा करतात. माता पती सेवा करतात. तिनासाठीचे उदय कालदೊಳೆದ್ದು पतिपाद सेवे माडी. ह्या ये लईन छंद छे. जरा मने कवडू याद असेल थोडं हो बोलान प्रयत्न करूच. बुक्क वाचा तर तिनु मजाच वायल होतय. पती ಸೇವೆ ಎಂಬ ತಿಲಕವನಿಟ್ಟು ವಂಶ ಗೌರವವೆಂಬ ಕುಪ್ಪಸ ತೊಟ್ಟು ದಾನ ಧರ್ಮಗಳೆಂಬ ಬಳೆಗಳ ತೊಟ್ಟು ಜ್ಞಾನವೆಂಬ ನದಿಯಲ್ಲಿ ಮನವ ತೊಳೆದಿಟ್ಟು ಅಭಿಮಾನವೆಂಬ ಆಭರಣ ತೊಟ್ಟು ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಯೋಗಿನಿಯಂತೆ ಬಾಳಿದಳು ಮಾತೆ.